माझा। पुढचा रिपोर्ट आहे शक्तीपीठ महामार्गाबाबतचा। आजची मंत्रिमंडळ बैठक चांगलीच गाजली। कारण होतं शक्तीपीठ महामार्ग। सरकारच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सरकारमधील मुश्रीफ आणि आबिटकर अशा काही मंत्र्यांचाच विरोध आहे। अशा महामार्गाला कॅबिनेटने मान्यता दिली आणि 20,000 कोटींचा निधी देखील मंजूर केला। तेव्हा चकमक तर उडणं अपेक्षित होतंच, मात्र मोठ्या नेत्यांनी या चकमकीचं आगीत रूपांतर होऊ दिलं नाही अशी चर्चा आहे। काय आहे सगळं प्रकरण पाहूया। समृद्धी महामार्गासारखाच महायुती सरकारचा दुसरा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजेच शक्तीपीठ महामार्ग। या महामार्गाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली। प्रकल्प महामंडळामार्फत राबवणार असल्याचं ठरलं। प्रकल्पाच्या आखणीसाठी आणि भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदीला ही मान्यता देण्यात आली। मात्र ही मंजुरी मिळण्याआधी कॅबिनेटमध्ये बरीच गरमागरमी झाली। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता मंत्री प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली। स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध सरकारला परवडण्याजोगा नाही अशी मांडणी करण्यात आली। कॅबिनेटमध्ये राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात। त्या राज्याच्या कॅबिनेटमध्ये ज्या वेळेला हा अशा पद्धतीचा निर्णय होत असताना त्यातली तिथल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं हे आमचं काम होतं। ते आम्ही मांडलं आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने आपण जाऊ। नाराजी नव्हे, आपल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं, आपली भूमिका मांडणं हे चुकीचं नाही, परंतु त्याच्यानंतर सुद्धा त्यात समन्वयानं मार्ग काढण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं। त्याचा उपयोग निश्चितपणे होईल। शक्तीपीठ महामार्गाला जर विरोध असेल तर लोकांशी बोला अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या। भूसंपादन करण्याच्या आधी स्थानिक लोकांशी चर्चा करण्याच्या सूचना मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आल्या। त्यामुळे स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेतील स्पीड ब्रेकर दूर होणार का असा प्रश्न विचारला जातोय। 3-4 पर्याय तपासून त्यामध्ये लोकांशी बोलून लोकांचा कन्सेंट घेऊन यामध्ये हा शक्तीपीठ जो आहे हा शक्तीपीठ महामार्ग पुढे जाईल। कुणावरही जोर जबरदस्ती केली जाणार नाही आणि त्याचबरोबर काही इतरही पर्याय आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर, स्थानिक शेतकऱ्यांच्या बरोबर याबाबत चर्चा करून आपण शासन निर्णय घेईल अशा प्रकारचं कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झाली। आता हा महामार्ग नेमका कसा आहे यावर एक नजर टाकूया। या महामार्गाने नागपूर ते गोवा जोडलं जाणार आहे। वर्ध्यातील पवनार ते गोव्यातील पत्रादेवी पर्यंत हा 805 किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग आहे। या महामार्गादरम्यान कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधली माहूरची रेणुका देवी ही 3 शक्तीपीठं जोडली जाणार आहेत। यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ ही 2 ज्योतिर्लिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर, औदुंबर, नरसोबाची वाडी, कणेरी मठ, आदमापूर अशी तीर्थक्षेत्रही जोडली जाणार आहेत। महाराष्ट्रातील 12 तर गोव्यातील एका जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे। 12 जिल्ह्यातील 27,500 एकर जमीन यासाठी हस्तांतरित होणार आहे। या महामार्गासाठी तब्बल 86,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। या महामार्गामुळे नागपूर गोवा प्रवासाचं अंतर 1100 किलोमीटरवरून 800 किलोमीटरवर येईल आणि प्रवासाची वेळही 18 तासांवरून 8 तासांवर येणार आहे। पिकाखालील जमीन असल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील काही शेतकरी याच्या विरोधात आहेत। या महामार्गाला सांगलीतील शेती बचाव कृती समितीचा विरोध कायम आहे। शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार याबाबत स्पष्टता नसल्याचं कारण देण्यात येत आहे। शक्तीपीठ महामार्गाला राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांचाही विरोध आहे। महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा मुश्रीफांनी केली आहे। ठेकेदारांची शक्ती वाढवण्यासाठी गरज नसताना महामार्गाचा हा घाट घातला गेल्याचा आरोप होतोय। लोकसभा निकालानंतर विरोध लक्षात घेत या महामार्गाच्या भूसंपादनाचं काम थांबवण्यात आलं होतं। सोलापूरमधील बार्शी आणि तुळजापूर तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला। यावेळी मोजणीसाठी अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। बाद निवडणूक तोंडासमोर पाहून शासनाने शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचे जाहीर केले, परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमताने शासन आल्यानंतर शासनाने परत शक्तीपीठ महामार्गाचे काम चालू केले। ही शेतकऱ्याची शासनाने घोर फसवणूक केलेली आहे आणि आता आजच्याच काही वृत्तवाहिनीवरील वृत्त
मध्ये पाहिले की आज शासनाने शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी मंजुरी दिली. जाणीवपूर्वक हे शासन शेतकऱ्यावरती अन्याय करत आहे. हा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा याच्यासाठी आम्ही 2 वर्षापासून संघर्ष करत आहोत. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की शासनाने शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा व शेतकऱ्याला न्याय द्यावा. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या धबाडग्यात हा महामार्ग रद्द झाला असं वाटत होतं. मात्र महायुती सरकार प्रचंड बहुमतानं निवडून आलं आणि महामार्ग प्रकल्पाला पुन्हा संजीवनी मिळाली. कोल्हापूर आणि सांगली पट्ट्यात महामार्गाला सर्वाधिक विरोध सुरू आहे. शेतकरी नेते राजू शेट्टींनी सरकारला तर इशारा दिलाय. ड्रोनच्या माध्यमातून जरी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, शेतकऱ्यांच्या शेतात गोपणी कशा वापरायच्या आणि पाखरं कशी टिपायची हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान आहे. शेतकऱ्यांनो, गोपणी तयार ठेवा. तुमच्या गोपनीच्या दगडांना हे सारे ड्रोन टिपायचे आहेत. बघू कोण मागं हटतं ते. शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार. महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत. गोळीबार जरी केला तरी शेतकरी आपली जमीन सोडणार नाही आणि आपला हक्क सोडणार नाही. समृद्धी महामार्गाला सुद्धा विरोध झाला होता, पण योग्य मोबदला देत शेतकऱ्यांचं समाधान करण्यात शिंदे फडणवीसांना यश आलं. आता शक्तीपीठ मार्गाला होणारा विरोध जास्त राजकीय स्वरूपाचा आहे असं सांगितलं जात आहे. थेट शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्या सगळ्या शंकांचं समाधान करण्यात सरकारला यश येणार का? आपल्याच सहकाऱ्यांची नाराजी दूर करून घरातील राजकीय विरोध दूर करता येईल का? शेतकऱ्यांचं आणि पर्यावरणाचं नुकसान न होता आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करता येईल का, हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. राज ठाकरे